कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर डोंगर रांगा आणि हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या एका छोट्याशा पिंपळगावमधली ही गोष्ट. गावाच्या नावाला साजेसं एक प्रचंड जुनं पिंपळाचं झाड गावाच्या मध्यभागी उभं होतं. त्या झाडाखाली ग्रामसभा भरायची, भांडणं मिटायची आणि सण उत्सवांची सुरुवात व्हायची. पिंपळगावातील लोक साधे, कष्टाळू आणि मनमिळाऊ होते. सकाळचा सूर्य उगवला की सगळं गाव जागं व्हायचं. कोंबड्याच्या आरवण्याने, बैलांच्या घंटांच्या नादाने आणि घराघरातून उठणाऱ्या चुलीच्या धुराने. या गावात गणू पाटील नावाचा एक शेतकरी राहत होता. मध्यम उंचीचा, उन्हाने काळवंडलेला चेहरा, पण डोळ्यांत प्रामाणिकपणा आणि समाधान. त्याचं आयुष्य साधं होतं. शेत, कुटुंब आणि त्याची बैलजोडी. गणूची पत्नी सखूबाई शांत आणि समजूतदार स्त्री होती. त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव बाळू, आणि एक मुलगी होती, तिचं नाव गौरी. मुलं शाळेत जात, पण सुट्टी मिळाली की शेतात वडिलांना मदत करायला धावत. गणूच्या आयुष्यात सर्वात खास होते त्याचे 2 बैल, राजा आणि शेरा. राजा उंच, पांढरा शुभ्र आणि रुबाबदार होता. त्याच्या कपाळावर काळा ठिपका होता, जणू काही निसर्गाने त्याला मुकुटच दिला होता. शेरा मात्र थोडा काळसर, पण डोळ्यांत विलक्षण शांतता. दोघांचे स्वभाव वेगळे, पण मन एकच. गणूने त्यांना लहानपणापासून वाढवलं होतं. त्याने कधीही त्यांच्यावर काठी उगारली नाही. त्यांना प्रेमाने शिकवलं, समजावलं. म्हणूनच कदाचित ते त्याच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत. राजा, शेरा, तो हाक मारायचा आणि दोघंही लगेच कान टवकारून त्याच्याकडे बघायचे. शेतात काम करताना त्यांचा ताल पाहण्यासारखा असे. नांगर जमिनीत रुतायचा आणि दोघेही एकसारख्या ताकदीने पुढे सरकायचे. ऊन कितीही कडक असो, पाऊस कितीही मुसळधार असो, त्यांची एकजूट कधीच ढळली नाही. गावात अनेक बैलजोड्या होत्या, पण आदर्श म्हणलं की सगळ्यांच्या तोंडी एकच नाव यायचं: राजा आणि शेरा. एकदा गावात मोठा उत्सव ठरला, बैलगाडा शर्यत. अनेक वर्षांनी ही शर्यत आयोजित होत होती. गावात उत्साह उसळला. तरुण मंडळी तयारीत लागली. बैलांना विशेष आहार दिला जाऊ लागला. सराव सुरू झाला. गणू मात्र शांत होता. आपण भाग घ्यायचा नाही, तो सखूबाईला म्हणाला. आपले बैल शर्यतीसाठी नाहीत. पण गावकऱ्यांनी आग्रह सोडला नाही. गणू, तुझ्या बैलांची ताकद आणि समन्वय सगळ्यांनी पाहायला हवा, सरपंच म्हणाले. बाळूही म्हणाला, बाबा, आपण एकदा प्रयत्न करून पाहूया ना. शेवटी गणू तयार झाला, पण एका अटीवर: मी त्यांना जबरदस्ती करणार नाही. बरं बाबा, तू म्हणशील तसं, सरपंच म्हणाले. शर्यतीचा दिवस उजाडला. मैदान रंगीबेरंगी झेंडूंनी सजलं होतं. ढोल ताशांचा गजर, लोकांची गर्दी, लहान मुलांचा किलबिलाट, सगळं वातावरण भारावून गेलं होतं. विविध गावांतून आलेल्या बैलजोड्या तिथे जमल्या होत्या. काही बैलांना खास सजवलं होतं. त्यांच्या शिंगांना रंग, गळ्यात घंटा, अंगावर नक्षी. राजा आणि शेरा मात्र साधेच होते. त्यांच्या अंगावर फक्त स्वच्छ पाणी टाकलेलं आणि गळ्यात गणूने स्वतः विणलेली दोरी. शर्यतीआधी गणू त्यांच्या जवळ गेला. त्याने दोघांच्या मानेवरून हात फिरवला. तुम्ही माझ्यासाठी आधीच विजेते आहात, तो हळूच म्हणाला. शर्यत सुरू झाली. ढोलाच्या जोरदार ठोक्यांसोबत बैलजोड्या वेगाने धावू लागल्या. काही सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. त्यांच्या मालकांनी जोरजोरात हाक मारली. काहींनी काठीही वापरली. राजा आणि शेरा मात्र शांत होते. त्यांनी घाई केली नाही. त्यांनी फक्त ताल धरला. पहिल्या टप्प्यात ते मागे होते. दुसऱ्या टप्प्यात काही बैल थकू लागले. तिसऱ्या टप्प्यात काहींनी दिशा चुकवली. गणू शांतपणे म्हणाला, हळू पण स्थिर. शेवटचा टप्पा आला. तेव्हा अचानक राजा आणि शेराने वेग वाढवला. पण तो वेग आक्रमक नव्हता, तो नियंत्रित होता. त्यांची पावलं एकदम जुळली, जणू काही ते एकाच शरीराचे 2 भाग होते. क्षणभरात त्यांनी इतरांना मागे टाकलं आणि ते पहिल्या क्रमांकावर आले. गावात जल्लोष उसळला. लोकांनी गणूला खांद्यावर उचललं. मुलं आनंदाने उड्या मारू लागली. ढोल ताशांचा आवाज अधिकच वाढला. पण गणूचं लक्ष कुठे होतं? राजा आणि शेरा यांच्याकडे. तो त्यांच्या जवळ गेला. त्यांना पाणी दिलं. त्यांच्या कपाळावर हात ठेवला. धन्यवाद, तो हळूच म्हणाला. त्या दिवसानंतर त्यांची चर्चा गावोगावी होऊ लागली.
लोक येऊन विचारायचे, तुम्ही त्यांना कसं प्रशिक्षित केलं? गणू हसायचा आणि म्हणायचा, प्रेमाने. काळ पुढे सरकत गेला. राजा आणि शेरा हळूहळू वृद्ध झाले. त्यांचा वेग कमी झाला, ताकद कमी झाली. पण त्यांच्या डोळ्यातली शांतता आणि एकमेकांबद्दलचं प्रेम तसंच राहिलं. गणूने त्यांना कधीही कामासाठी भाग पाडलं नाही. तो म्हणायचा, आता त्यांचा आरामाचा काळ आहे. बाळू मोठा झाला, शेत सांभाळू लागला, पण त्यानेही वडिलांची शिकवण विसरली नाही. एका संध्याकाळी गणू पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. राजा आणि शेरा त्याच्याजवळ शांतपणे उभे होते. गणू म्हणाला, तुम्ही मला शेती शिकवली नाही, तुम्ही मला जीवन शिकवलं. एकत्र राहणं, साथ देणं आणि निष्ठा. आजही पिंपळगावात लहान मुलं ही गोष्ट ऐकतात. शाळेत शिक्षक सांगतात, आदर्श बैलजोडी म्हणजे फक्त ताकद नव्हे, तर विश्वास, मैत्री आणि समर्पण. आणि पिंपळाच्या झाडाखाली बसलेले वृद्ध लोक हसत म्हणतात, राजा आणि शेरा, ते फक्त बैल नव्हते, ते एक उदाहरण होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.